विजय पाटील असतील, नरेश असतील, विकी असतील, भरपूर चांगली फलंदाजी त्यांच्याकडे उपलब्ध आहे. आणि मात्र पाहूया किती धावांपर्यंत मात्र हा संघ मजल मारेल. आणि आपल्या षटकाला सुरुवात करतोय नांदकर संघाच्या माध्यमातून सूरज. पहिला चेंडू इथे मात्र कुठेतरी इनफिल्डच्या डोक्यावर मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज विजयीने, पण तो चेंडू अतिशय भन्नाट वेगाने आला आणि त्या वेगामध्येच मात्र पाहतो की फलंदाज मात्र या ठिकाणी बीट झाला आहे. चांगली सुरुवात सूरजची आपल्याला पाहायला मिळते. यस, बहुत अच्छी गेंद थी। पहली गेंद अपने फ्रंट लेग को अलग किया था बैट्समैन विजय ने, और कहीं ना कहीं उसमें बाउंस था और गेंद चली गई थी विकेट कीपर के पास। अच्छा स्टार्ट देते हुए मैंडेटरी पावर प्ले में सूरज। पुन्हा एकदा वरतो विकेट इथे मात्र ठिकाणी मार्ग सोडल्या. जो प्रयत्न पहिल्या चेंडूवर करता तोच प्रयत्न दुसऱ्या चेंडूवर सुद्धा पाहायला आपल्याला पडतो. यावेळी चेंडू हवेत होता आणि शॉर्ट पॉइंटला मात्र खेळाडू सज्ज होते. झेल टिपण्याचा त्याने प्रयत्न केला, आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. चांगला फटका पाहिला आपल्याला, परंतु या ठिकाणी पहा झेल ड्रॉप आणि मात्र बॅकअप चांगला पाहायला मिळतोय. आणि मात्र विजय इथे मात्र वैयक्तिक खातं उघडतोय आणि संघाचं श्रीगणेशा इथे मात्र करत असताना एका धाब्याच्या साह्याने. यस, करारा पंच था ऊपर कवर पॉइंट पर, लेकिन कैच छूटा बा। इथे मात्र खराब चेंडू मित्र म्हणेन, कारण फलंदाच्या अवकाच्या बाहेर इथे मात्र बाउन्सर चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळाला. पण त्यांनी मात्र वाईट घोषित केला आणि 1 for the ओव्हरचा सुद्धा इथे मात्र इशारा पाहायला मिळतोय. म्हणजे या ओव्हरमध्ये आता मात्र सूरज हा गोलंदाज बाउन्सर चेंडू मात्र हाताळू शकणार नाही. आता मात्र अमेस्की हिट, चेंडू हवेत आहे. शत्रशे चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतो आणि मात्र झेल संपादन इथे मात्र केला आहे. पहिलं विकेटचं पतन आणि मात्र फलंदाज नरेशला आता मात्र माघारी परतावं लागेल. गावदेवी बापगाव संघाला लागणारा हा पहिला झटका. देखिए किस तरह से आउट हुए थे। जितनी शॉर्ट गेंद समझे थे उतनी शॉर्ट गेंद नहीं थी नरेश के लिए, और पूरी तरह से मिस टाइमिंग कर बैठे थे और शॉर्ट मिड विकेट की दिशा पर बढ़िया कैच। पहला विकेट का पतन होता हुआ नरेश के रूप में गावदेवी स्पोर्ट बापगाव के लिए। नक्कीच असं वाटलं होतं की मात्र नरेश या स्पर्धेच्या माध्यमातून चांगली सुरुवात आपल्या संघाला करून देईल, परंतु तसं काही चित्र घडलं नाही. आणि नरेश बाद झाल्यानंतर आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण दिनेश. बापगाव संघाने ज्यावेळी भाबेश्वर क्रिकेट संघाने स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये जबरदस्त उल्लेखनीय कामगिरी केली होती. जवळपास या संघाने अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती. अतिशय लाजवाब कामगिरी या संघाची आपण पाहिली, परंतु ही स्पर्धा दुसरी आहे. तुम्हाला नक्कीच आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर मात्र पहिल्या मॅच पासून तुम्हाला मात्र चांगलं कार्य या स्पर्धेमध्ये मात्र तुम्हाला करावं लागेल. यस, निश्चित रूप से योगेश पाटिल। और दी विकेट जा रहे हवा में खेलने की कोशिश, लेकिन गेंद के लाइन को नहीं पड़ा था। गेंद चली गई थी विकेट कीपर के पास। देखिए रिदम, जो भागने का तरीका, बॉलिंग का जो करने का जो एक्शन है बहुत सिंपल, और लेकिन टीम के लिए अपोजिशन के लिए घातक होता हुआ। असं लेंथ इथे मात्र त्यांनी पकडलेले आहे. इथे मात्र फटका तर खूपच छान आहे, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाऊन पडतोय. एकच धाव या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि मात्र एका धावाच्या साह्याने आपण पाहू शकता धाव फलक पुढे जात असताना फक्त कासोप छाप गतीने आपल्याला या ठिकाणी धाव फलक पाहायला मिळतोय. 3 धाबा काय जबरदस्त कॅमेऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जोपर्यंत चेंडू मात्र लँड होतोय जमिनीवर तोपर्यंत कॅमेऱ्याच्या कैदमध्ये चेंडू मात्र टिपला जातोय. अभी तक 5 गेंदों का खेल हो चुका है, जिसमें रन बने सिर्फ 3 और 1 विकेट गिरी है। अभी भी आखिरी गेंद शेष है पावर प्ले के खेल की। सूरज गेंदबाजी करते हुए गेंद की मांग की इस वक्त मुख्य अंपायर मनोहर केने ने। 2 बैट्समैन अभी भी स्ट्राइक पर मौजूद है, विजय और दिनेश। सूरज, देखिए योगेश पटेल गेंदबाजी का भार संभालते हुए अभी तक पावर प्ले में उन्होंने बहुत अच्छी और कमाल की गेंदबाजी की अपनी टीम के लिए। हो, नक्कीच नक्कीच त्यात काही शंकाच नाही, कारण फलंदाजाने मात्र मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न केले, परंतु तशा प्रकारची मात्र लेंथ सूरजने मात्र हाताळली नाही. अचूक टप्प्यावर मात्र मात्र आपल्याला या ठिकाणी मारा पाहायला मिळाला. आणि पुत्र या पहिल्याच ओव्हरमध्ये कुठेतरी फलंदाज स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील सूरज सामना करेल. दिनेश पुन्हा येते मात्र आम्ही टाइम प्रकार चेंडू हवेत आहे. जेल होण्याची संभावना नाकारता येणार नाही. आणि या ठिकाणी दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ असं हे दृश्य आपण अनुभवलं. आणि पाहता पाहता फलंदाजाने तब्बल 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. दिनेशला जीवनदान मिळतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त. फक्त 5 धावा 6 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि 1 गडी इथे मात्र गमावला नरेशच्या माध्यमातून. देखिए दोनों भी खिलाड़ी के बीच में यस नो और वेट का कॉलिंग नहीं था, हेजिटेशन हुआ था, और आखिरकार जीवनदान मिलता हुआ बल्लेबाज दिनेश को। 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर आगे बढ़ता हुआ
5-6 एक विकेट के नुकसान पर। 5-6 एक विकेट गंवाने के बाद पावर प्ले खत्म होने के बाद अब पावर प्ले की पाबंदी तो अब हट चुकी है। अब कहीं ना कहीं आउटफील्ड में अब 5-6 खिलाड़ी नजर आएंगे। 5-6 विकेट के नुकसान पर गावदेवी स्पोर्ट बापगाव टॉस हार कर बल्लेबाजी करती हुई। अनिकेत 3 मध्ये आपण जर 2 ऍड केले तर अनिकेत 5 धावा होतात. थोडस करेक्शन आहे आणि होत असतो या जीवनामध्ये या मित्रांनो बॅट पॅस येत असतात. तर चांगली गोलंदाजी अनिकेत आपल्याला या पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली ती म्हणजे सूरजच्या माध्यमातून. नक्कीच माझ्या समेत आदित्य जाधव आहेत परंतु तुझ्या माहिती सुद्धा साठी या ठिकाणी यस योगेश पाटिल भी अपने अब रंग में आते हुए कमेंट्री, कल उन्होंने काफी 12 के बाद जो कमेंट्री की थी काफी एनर्जेटिक कमेंट्री की थी कमेंट्री बॉक्स में। नक्कीच आदित्य आपला नेहमीच एनर्जी पॉवरफुल कॉमेंट्री करण्याचा प्रयत्न असतोय. यस योगेश पाटिल इसीलिए तो काफी फेमस है पड़गा टेनिस क्रिकेट और आमने लोनाड़ परिसर में। पहली गेंद लेकर दूसरी ओवर की बहुत अच्छी गेंद देखना है ऊपर, गेंद चली गई। अब शॉट कवर पॉइंट पर 1 रन पूरा करते हैं भाई। चांगली सुरुवात तिथे मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा पाहतोय आपण पिंटूच्या माध्यमातून पाहतोय आपण याच्या शेड्यूलचा विचार केला तर मात्र पहिल्या फेरीतील हा 5वा सामना इथे मात्र अनुभवतोय. त्यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल माऊली स्पोर्ट आमने विरुद्ध रोशन स्पोर्ट मुठवल. या दोन्ही संघाने मात्र सज्ज राहायचं आहे नाणेफेकीसाठी. इथे मात्र पुन्हा मिस टाइम फटका आणि आज आपण जर पाहिलं जास्तीत जास्त चेंडू डिक्लेअर झोन मध्ये मात्र पाहायला मिळतात. आज आपण जर पाहिलं तर भुरपाड्याच्या मैदान सुद्धा आपण एक स्पर्धा बी कव्हर केली आणि त्या ठिकाणी सुद्धा मात्र अशाच प्रकारचे मैदान आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा पाहतो की भरपूर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात होते आणि त्यामुळे काय होतं की कुठेतरी गोलंदाजा त्याचा बेनिफिट कधीही मिळत असतो. यस जब विकेट कीपर के पीछे बाउंड्री नहीं रहती तो फिर छोटी गेंद का बहुत अधिकार लाभ उठा सकते गेंदबाज। हालांकि कुछ बल्लेबाज पुल शॉट खेलने के चक्कर में टॉपेज लेकर पीछे भी गेंद चली जाती है। अक्सर हमने इस टूर्नामेंट में देखा है गेंदे फाइन लेग बैकवर्ड ऑफ द स्क्वायर की दिशा में चली गई। अगली गेंद पिंटू की ओर दी विकेट सामने की तरफ उछाल दिया लेकिन काफी स्कायर गेंद के नीचे खिलाड़ी आते हुए और बढ़िया कैच, काफी स्कायर कैच था। व्हाट अ ग्रेट कैच। आणि किती आपण रिप्ले मध्ये पाहू शकता या ठिकाणी भरपूर वेळ आपण जर चेंडू पाहिलं तर आकाशामध्ये मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि शेवटच्या मोमेंट पर्यंत इथे मात्र चेंडूवर लक्ष केंद्रित केलं आणि त्या ठिकाणी शतक होते वाघे याच्या माध्यमातून मात्र हा झेल समाप्त करण्यात आला आणि इथे मात्र पाहू शकता आपण जी सलामला जोडी आली होती बापगाव संघाची ती आता मात्र निराशाने मात्र पाहिलं तर माघारी परतले कारण नरेशने एकही धाबाचं आपल्या संघाला योगदान दिलं नाही आणि आता मात्र विजय हा फलंदाज मात्र बाद झाला आहे. 7 चेंडू त्याने पेस केले आणि फक्त त्याच्या बॅट मध्ये आपल्याला 3 धावा पाहायला मिळाल्या. देखिए पिछला जो कैच लिया था काफी स्कायर काफी ऊंचा कैच था और इस तरह के कैचेस रात के रोशनी में जज करना बहुत मुश्किल होता है और बहुत कमाल का कैच वागे ने लिया था। फुल टॉस गेंद थी, उसको ऑन साइड में खेलने की कोशिश की है, खेलना चाहते थे मिड विकेट की दिशा पर लेकिन गेंद चली गई मिड ऑन के रीजन पर 1 रन के लिए। चांगला क्षेत्रक्षण आपण पाहतो या ठिकाणी वाघेच्या माध्यमातून कारण या अगोदर एक झेल सुद्धा मात्र चांगल्या प्रकारे त्यांनी मात्र या ठिकाणी समाप्त केला. पूर्णपणे 4 होतोय स्वराज 11 नानकर संघाचा आपण जर विचार केला तर अतिशय चांगली कामगिरी कारण नाणेफेकी सुद्धा त्यांनी मात्र या ठिकाणी गमावलेली आहे आणि क्षेत्रक्षण इथे मात्र साकारतायत. खेल की शुरुआत होती भी पिंटू काफी लंबा रन पे सामना करते हुए बैट्समैन ओमकार जो नए आए थे। कंट्रोल पुल शॉट, गेंद चली गई खिलाड़ी के पास, गेंद बल्ले से क्या निकल गई और सीधा खिलाड़ी के दस्तानों में नजर आई और एक विकेट गिरता हुआ गावदेवी स्पोर्ट बापगाव का विकेट नंबर 3 ओमकार के रूप में। नक्कीच ज्यावेळी फटका केला होता त्यावेळी कुठेतरी मात्र डोळे बंद केले फलंदाजाने आणि मात्र या ठिकाणी पाहू शकता एलिव्हेशन कमी झालं आणि या डीप स्क्वेअर लेग कडे पाहू शकता आपण अतिशय चांगल्या प्रकारे झेल समाप्त केला आहे. काय जबरदस्त रिप्लाय आपल्याला या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतो. या तिसरा धक्का गावदेवी बापगाव संघाला आता मात्र कुठेतरी संकटामध्ये हा संघ सापडतोय कारण असं वाटलं की मात्र चांगली सुरुवात पाहायला मिळेल परंतु मात्र तसा खेळ पाहायला मिळत नाही आणि मात्र फलंदाज ओमकार बाजार येतात मात्र लेफ्ट आर्म फलंदाज डावखुरी हाताचा फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय विकी. देखिए अब नए बैट्समैन बायत की विकेट है लेकिन रनों के लिए इस वक्त काफी संघर्ष होता हुआ। पिंटू ने बहुत अच्छा कमाल का स्पेल शुरू किया था और अभी तक कमाल की गेंदबाजी होती हुई। जिस तरह से सूरज ने जो शुरुआत दी थी प्लेटफॉर्म दिया था उसी तरह का प्लेटफॉर्म पिंटू देते हुए
इथे मात्र खूपच छान फटका पाहायला मिळतो. चेंडू हवेत, परंतु वाघेचे चांगले प्रयत्न. झेल तो कलेक्ट करू शकला नाही, परंतु काय जबरदस्त प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात डीप लॉंगाच्या दिशेने. खरोखरच कौतुकास्पद कामगिरी या खिलाडूची पाहायला मिळते. आपण रिप्ला मध्ये पाहू शकता. ओहो, क्या एफर्ट था, एथलेटिक एफर्ट। देखिए योगेश पाटिल लगभग अपनी टीम के लिए कुछ रन बचाते हुए वो गए। कोशिश तो उन्होंने बढ़िया की थी कैच लेने की, लेकिन पूरी तरह से गेंद को कैरी नहीं कर पाए थे। नक्कीच पूर्णपणे आपल्या स्वतःला त्याने झोकून दिलं हा झेल टिपण्यासाठी, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर हा झेल होता. परंतु चेंडूला थांबवण्यामध्ये त्याला नक्कीच यश प्राप्त झालं आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. जी गोलंदाजी सूरजने केली होती त्यापेक्षा अधिक चांगली गोलंदाजी इथे मात्र पिंटूने केली आहे. फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 3 महत्वपूर्ण विकेट्स त्याने मात्र या आपल्या ओव्हरमध्ये आपल्या स्पेलमध्ये बाद केले. यस, 2 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर 10 रन बने और 3 विकेटें गिरी है, जिसमें दूसरे ओवर में 2 विकेटें ली थी पिंटू ने और 5 रन खर्च किए थे अपनी टीम के लिए। देखना अब तीसरे ओवर के लिए गेंदबाजी में किसको बुलाते हैं। गेंदबाजी के लिए अमोल को बुलाया दूर वाली छोर से, लेकिन सामना करते हुए बैट्समैन विकी। हालांकि पिंटू का भाई इस वक्त अमोल, उनको इस वक्त ओवर नंबर 3 में कंटिन्यू किया है। नक्कीच जर विकीने जर क्षमतेनुसार कामगिरी केली तर मात्र धाबांचा वेग आपल्याला नक्कीच थोडासा वाढताना पाहायला मिळेल. कारण मी भरपूर जवळून या फलंदाज पाहिलेला आहे. यस, योगेश पटेल इस परिसर में अक्सर कमेंट्री करते, सभी खिलाड़ी के बारे में अच्छी जानकारी उनके पास। परंतु या ठिकाणी पहा किती चांगल्या प्रकारची चेंडूची पैकी पाहायला मिळतो. स्विंग अँड मिस फटका नक्कीच खेळायचं होतं ऑन साईडला, परंतु चेंडूने बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क झाला नाही. आणि जी सुरुवात सूरज पिंटूने केली ती सुरुवात मात्र अमोल आपल्या संघासाठी करून देत असताना डॉट चेंडूने सुरुवात केली आहे. इथे मात्र फुलटा चेंडू ऑन साईडला उडवलाय. उंची जास्त अंतर कमी, 2 क्षेत्रक्षामध्ये मात्र या ठिकाणी टक्कर पाहायला मिळाली आणि झेल ड्रॉप पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. विकीला जीवनदान, फलंदाजीने 2 धावा इथे पूर्ण केल्या. कुठेतरी खेळाडूंमध्ये कॉलिंग होत नाही आणि त्याच अनुषंगाने मात्र थोडीशी चूक पाहायला मिळाली आपल्याला मिड विकेटच्या दिशेने. धावसंख्या 2 ने पुढे जाईल या ठिकाणी 12 या आकड्यावर. इथे मात्र इन्साइड आउटचा फटका खूपच छान फटका इथे मात्र पाहायला मिळतोय, परंतु एक्स्ट्रा कव्हरला मात्र शतरक्षक आहेत आणि या ठिकाणी पहा दोन्ही गाड्या एकाच रुलावर ऍक्सिडेंट होतोय आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये मात्र फलंदाज बाद होतोय. दिनेश लागणारा 4था झटका गावदेवी स्पोर्ट बापगाव संघाला. यस, कॉलिंग नहीं थी, यस नो और वेट का मिश्रण नहीं था और दोनों भी खिलाड़ी एक ही एंड पर, और विकेट इस वक्त फेंक दिया विकी के लिए अपना दिनेश ने। तर नक्कीच इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी 1 शॉटचा इशारा पाहायला मिळतोय. म्हणजे या फटक्यामागे एकही धाव मात्र या ठिकाणी आपण जोडणार नाही. म्हणजे किती चांगली कामगिरी पंचांची पाहायला मिळते. पंच मनोहर केणे आणि पंच दिनेश दलवी लोकल बॉय आहेत, लोकल पंच आहेत आणि मात्र चांगलं योगदान देत असताना माऊली स्पोर्ट आमने संघासाठी. यस, निश्चित रूप से, हालांकि मनोहर के ने, दिनेश दलवी, परेश महाजन, गोकुलदास पाटिल और कल शकील कुटी ने, सभी ने बहुत अच्छी अंपायरिंग की है। साथ ही साथ कमेंट्री बॉक्स में अजय गरत, योगेश पाटिल, इन्होंने बहुत अच्छी कमेंट्री की है। साथ ही साथ रोशन चोरगे और अनिकेत बारशे ने ऑफिशियल स्कोरिंग बहुत अच्छी तरह से निभाई है। हो नक्कीच आपण जरा कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अनिकेत बारशीचं, त्यानंतर रोशन चोरगे आणि त्यानंतर भावेश केने हे सुद्धा आपल्या समेत काल जोडले होते आणि कदाचित त्यांना आपण उद्याच्या दिवसापासून या स्पर्धेच्या माध्यमातून स्कोरिंग करताना त्यांना पाहू शकता. तर जाऊया मात्र आपण मॅचच्या दिशेने. धावसंख्या पाहू शकता आपण फक्त 12 धावा धावफलकावर आणि या 12 धावा जोडीसाठी मात्र 4 फलंदाज इथे मात्र गमावले. गावदेवी बापगाव संघाने नवीन फलंदाज येतो या खेळपट्टीवर करण, आणि करणला मात्र पहिल्या चेंडूवर इथे मात्र अमोलने बीट केला आहे. काय जबरदस्त गोलंदाजी, असं वाटतं की आदित्य खेळपट्टीवर कॉईन ठेवला आहे आणि त्या कॉईन नुसार इथे मात्र स्वराज 11 नानकर संघाचे गोलंदाजी करतायत. यस, सटीक लेंथ और लाइन ऑफ अटैक बहुत कमाल का होता हुआ अमोल का। लगातार अच्छी गेंदबाजी हम देखते हुए, चैनल में गेंदबाजी हो रही है, बीट वेते आती खरन के लिए गेंदबाजी की लिए मुड़ते हुए अमोल। अभी तक उन्होंने 2 रन खर्च किए और दी विकेट ऑन साइड में उछाल दिया गेंद को, खिलाड़ी मौजूद है और गेंद के नीचे ओहो, वहां पर शायद रिले कैच को अंजाम दिया है।
नक्कीच नक्कीच एकाने सोडला आणि दुसऱ्याने पकडला. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता भरपूर चांगला स्ट्रोक होता, परंतु जे अंतर मिळणं गरजेचं ते अंतर मात्र मिळालं नाही. आणि हे दृश्य पहा मित्रांनो, थोडस चुकीचा अनुमान पाहायला मिळाला, परंतु एकमेकांना सहाय्य करू आणि पुढे जाऊ असं हे दृश्य आपण पाहतोय. जबरदस्त या ठिकाणी हा रिप्लाय आपल्या समोर पाहायला मिळतोय. अगदी या मैदानाच्या 2 ते 3 इंच आतमध्ये मात्र हा झेल समाप्त केला आहे. आणि मात्र या ठिकाणी या गावठी बापू संघाला लागणारा हा 5वा झटका. सन्माननीय गुरुनाथजी खेणे काकांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. नए बैट्समैन नीतीश, लेकिन सामना करते हुए विकी। देखिए अमोल भी बहुत नफी तुली गेंदबाजी करते हुए पूरी तरह से अब 4 जूती हुई गेंदबाजी, जिस तरह से नानकर टीम की गेंदबाजी होती हुई। स्वंग कर दिया मिड विकेट की दिशा पर, खिलाड़ी मौजूद और एक विकेट। विकी भी डगआउट की तरफ और विकी के अजय कॅचिंग मात्र अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. स्वराज 11 आपण नानकर संघाचा विचार केला तर चला छत्रशी लावायचा आहे. जास्त वेळ आपण टीम मीटिंग करू नका. नए बैट्समैन नागेश 3 ओवर की समाप्ति के बाद 6 विकेटों के नुकसान पर 12 रन पूरी तरह से बैकफुट पर जाती भी गाउदेवी स्पोर्ट्स बापगांव। देखिए इस वक्त हमारे खेल की शुरुआत होती हुई, टीम मीटिंग इस वक्त लेते हुए देखना अब चौथे और आखिरी ओवर के लिए किसको गेंदबाजी पे बुलाते। दिवेश टीम के कैप्टन इस वक्त आक्रमण पर आते हुए स्लो ओवर के लिए गेंदबाजी के लिए। जो काम सूरज ने किया था वही काम पिंटू करते हुए, जो पिंटू ने किया कार्य किया था वही कार्य अमोल करते हुए। देखिए पहले ओवर में 5 1 विकेट, दूसरे ओवर में 5 2 विकेटें, उसके बाद अमोल ने केवल 2 रन और 2 विकेटें। क्या नफी तुली और का गजब का स्पेल समाप्त किया अमोल ने ओवर नंबर 3 में। एखाद्या वेळी आपण पाहिले तर वालवंटामध्ये उंट पाण्यासाठी तडफडतोय, परंतु या ठिकाणी गावदेवी बापगाव संघाचे फलंदाज धाबांसाठी मात्र या ठिकाणी तडफडतायत. त्या अनुषंगाने ते मात्र अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत 3 षटकाचा खेळ आपण पाहिला, फक्त 12 धावा धावफलकावर आणि 6 गडी इथे मात्र गोलंदाजाने बाद केले. शेवटचं षटकाचा खेळ आपण इथे पाहणार आहोत. यानंतर आपण आयोजक संघ अर्थात माऊली स्पोर्ट आमने संघाला या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहणार आहोत. ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचा विचार केला तर 2ऱ्या क्रमांकावर हा संघ रँक करतोय. चांगली उपलब्धी या सत्रामध्ये माऊली स्पोर्ट आमने संघाने प्राप्त केलेली आहे. खास करून चांगल्या फॉर्म मध्ये आहे. सागर फुलोरे असतील, सत्यम दलवे असतील, सोनू चांगल्या टच मध्ये आहे. त्यानंतर आपण पाहू शकता ऋषिकेश सुद्धा मात्र अतिशय चांगल्या भन्नाट फॉर्म मध्ये आहे. आणि इथे मात्र 4थ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज दिवेश. दिवेशने पहिल्या चेंडू इथे मात्र चांगल्या प्रकारे हाताळला आहे. डॉट चेंडूने मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतोय. काय जबरदस्त टेलिकास्ट पहा. अगदी एक गोलंदाजाला मात्र ठिकाणी फॉलो केला जातोय. कशा प्रकारे त्याचे रिदम आहेत. आणि इथे मात्र पहा आता मात्र फलंदाजाला फॉलो केलं जातोय. चांगलं टेलिकास्ट इथे मात्र चपराक फटका, लोकांना खेळाडू सज्ज आहे. चुकीचा जजमेंट, चुकीचा अनुमान आणि चेंडू एका टप्प्याच्या साणी मात्र ट्रॅव्हल झाला आहे. लॉंग ऑन सिमरच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. थँक्यू डीजे. सहजपणे हा झेल इथे मात्र होऊ शकला असता, परंतु अमोलने कुठेतरी घाई केली. जास्त स्पीडने या ठिकाणी चेंडूवर त्याने जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या डोक्यावर चेंडू मात्र प्लाय झाला. 4 धाबांसाठी चौकार. याच फटक्याची मात्र आवश्यकता आहे बापगाव संघाला. इथे मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतोय. क्रॉस बटेड फटका, थोडीशी
मिस फील्ड नक्कीच पाहायला मिळते आपल्याला डीप स्क्वेअरच्या दिशेने. जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धावा कन्वर्ट केल्या. हे क्रिकेट होणं गरजेचं होतं. परंतु या ठिकाणी पाहू शकता या 2 धावांनी संघाची धावसंख्या आता मात्र कुठेतरी पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे 6 गडी बाद 18 धावा फक्त स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. यस, तीसरे ओवर में कहीं ना कहीं दिवेश के सामने रनों के लिए इस वक्त जाते हुए बैट्समैन, जिस तरह से नीतीश ने आक्रमण अब खोल दिया और दी विकेट दिवेश फोर्स कर दिया डाउन दी विकेट, लेकिन बढ़िया फील्डिंग लॉन्ग ऑफ की दिशा से खिलाड़ी आते हुए मिस फील्ड, दूसरे की कोशिश और तेज कदमों के साथ 2 रन पूरे करते हुए अभी तक 4 गेंदों का खेल हो चुका है जिसमें 8 रन बनाए अब दिवेश के सामने बैट्समैन नीतीश ने। स्कोर उछलता हुआ 20 विकेटें गिरी, कुल मिलाकर 6। म्हणजे आतापर्यंत जर पाहिलं तर बॅटिंग ऑर्डर मध्ये सर्वात चांगली फलंदाजी नितेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता कोणत्याही प्रकारचं शॉर्ट सिलेक्शन फलंदाजाने केलं नाही आणि मात्र हा डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. अतिशय चांगला निर्णय पंच मनोहर केने यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यस, रिप्ले में साफ नजर आ रहा था, गेंद पड़ने के बाद अंदर की जनीब कट गई थी, मुड़ गई थी और बहुत सही डिसीजन मनोहर केने का। अनेक इथं भरपूर अनुभव आहे. आपण जर क्रिकेटचा खेळ इथं मात्र पाहिलं तर इथे मात्र खराब चेंडू फुलटासा आहे. झलक 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 दिखला जा 6 रन. आणि अशा रीतीने मात्र पहिल्या डावाचा खेळ सुद्धा मात्र समाप्त झाला आहे. आपण या षटकाराचा रिप्लाय पाहू शकता. अतिशय चांगल्या प्रकारचे मिडल केला आणि फेकून दिला मिडविकेटच्या सीमेरेषेच्या पलीकडे. आणि आपण पाहू शकता एकूण धावसंख्या 26 धावा धावफलकावर आणि हा सामना जिंकण्यासाठी 27 धाब्यांची गरज असेल स्वराज 11 नानकर संघाला. तर आपण जाऊया नाणेफेकीच्या दिशेने. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असणार आहे माऊली स्पोर्ट आमने विरुद्ध रोशन स्पोर्ट मुठवाल. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण सरपंच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि ही नाणेफेकी करण्यासाठी मी प्रथमतः मान्यवरांना इन्व्हाइट करतोय. सन्माननीय गुरुनाथजी केणे यांना मी विनंती करतो की आपण सरपंच चषक सरपंच टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. आपला शुभ असते आपण या 2 संघादरम्यान नाणेफेकी करणार आहोत. रोशन स्पोर्ट मुठवाल आणि माऊली स्पोर्ट आमणे असा हा सामना असेल. भांबरे यांना खेळताना पाहणार आहोत. कपिलजी भोईर हे सुद्धा मात्र इन ऍक्शन मध्ये असतील. कॅप्टनने यायचं आहे लगेचच, जास्त वेळ आपण दौडू नका. आमचे प्रमुख मान्यवर सन्माननीय केणे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. प्रथमतः आपण दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण टॉसची माहिती करून देऊया. एका बाजूला पाहू शकता माऊली स्पोर्ट आमने असं नामांकन आहे आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर या स्पर्धेचे 1 मॅन शो अर्थात सुनीलजी फुलोऱ्याची प्रतिमा अर्थात विवेक एंटरप्राइजेस असं तुम्ही म्हटलं तरी हरकत नाही. काकांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करत आहोत. तर आमने संघाचे कॅप्टन कॉल देतात. काका तुम्ही टॉस उडवायचा आहे. माऊली स्पोर्ट आमने संघाची या ठिकाणी मात्र मागणी केली आहे आणि मात्र तेच पुरवठा सुद्धा लाभलेला आहे. नक्कीच माऊलींचा आशीर्वाद आमने संघाच्या पाठीवर पाहायला मिळतोय. आपण विनिंग कॅप्टनला ट्रॉफी देणार आहोत. काकांना विनंती करतो की आपण जी योगेशजी केण्याच्या माध्यमातून ट्रॉफी लाभलेली आहे ते आपण टॉस विनिंग कॅप्टनला हे देणार आहात आणि विनंती असेल की आता मात्र आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. थोडासा वेळ आहे तर आपण दोन्ही संघाच्या चर्चा करणार आहोत. स्पर्धा सत्यम आपलीच आहे त्यामुळे मी स्पर्धेबद्दल मात्र ठिकाणी काही चर्चा करणार आहे. परंतु ज्यावेळी तुम्हाला स्पर्धा मात्र भरवायची होती तर तुम्ही किती दिवसांपर्यंत या स्पर्धेचं प्लॅन केलं? 1 महिना तरी आम्ही या स्पर्धेचं प्लॅन केला आणि पोरांनी भरपूर मेहनत घेतली आहे. आणि ही संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये कधी आली? जेव्हा आम्ही मागच्या वर्षी महापुलीला नाईट टुर्नामेंट खेळत होतो तेव्हापासून आमच्या मनात होतं की आम्ही नाईट टुर्नामेंट ठेवायची आणि अशीच लोक आपल्या नाईट टुर्नामेंटला भरावी आणि चांगल्या चांगल्या टीमी येऊ म्हणून. आणि या जो आयोजन पाहतो याचा श्रेय तू कोणाला देशील? नवनाथ पाटील आणि सुरेंद्र दलवी यांना. आणि आता मात्र टॉस कडे जाऊया आपण. टॉस जिंकलाय काय करण्याचा निर्णय? सिलेक्शन करू आम्ही. भरपूर तुम्हाला या खेळपट्टीची माहिती आहे परंतु आपण जर या ठिकाणी मुठवा संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे चांगली फलंदाजी आहे. तर रजनी क्रिकेटची स्पर्धा आहे
तर तुमच्या सगळ्यात किती धावसंख्या योग्य असतील की तुम्ही या धावा जर जोडल्या तर मग तुम्ही नक्कीच डिफेन्स करू शकता. 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की 30 प्लस झाल्या तर तो टार्गेट थोडा कठीण जाणार आहे. तर एक चांगली मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. हो, नक्कीच. साठी खूप साऱ्या शुभेच्छा. फलंदाजी करायची आहे. किती धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार 50 प्लस जाण्याचा प्रयत्न. आणि कोणाकडे जास्त तुम्हाला अपेक्षा आहेत म्हणजे स्वतःकडून अजय आहे, प्रसाद आहे, राहुल आहे. आणि या स्पर्धेबद्दल काय दोन शब्द? स्पर्धेचं ऑर्गनाईज खूप चांगलं आहे आणि इथे खेळण्याची संधी दिल्याबद्दल त्यांच्या धन्यवाद करतो. तर नक्कीच दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. संपन्न झालेला आहे मावली स्पोर्ट आमने वन द टॉस इलेक्टेड फील्ड फर्स्ट अगेंस्ट रोशन स्पोर्ट मुटवल. बैक टू द कमेंट्री बॉक्स. थैंक यू सो मच योगेश पाटिल. 27 का पीछा करने के लिए ओपनर्स पहली गेंद पर सिंगल मिलता हुआ इस मरतबा बहुत अच्छी गेंद, लेकिन ऑफ स्तंभ के अधिक बार वाइट. स्कोर आगे बढ़ता हुआ एक्स्ट्रा के मदद के साथ दो नागेश गेंदबाजी करते हुए अमोल और गणेश ओपन करने के लिए आते हुए. गणेश और अमोल इस वक्त सामना करते हुए. गेंदबाज नागेश का फिर से उठाने की कोशिश, स्विंग एंड मिस. गेंद चली गई विकेट कीपर के पास. बीट वे बैट्समैन गेंद लहराती हुई विकेट कीपर के पास रुका हुआ. स्कोर 2. जो शुरुआत की थी पहले इनिंग में सूरज ने, वही शुरुआत इस वक्त नागेश करते हुए अभी तक बांध के रखा है पॉवर प्ले की खेल में. हो नक्कीच. आणि जर अशीच जर गोलंदाजी आदित्य जर तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत जर केली तर तुम्ही या 27 धावांचं संरक्षण नक्कीच करू शकता. परंतु या ठिकाणी ओव्हरपेच चेंडू उडवलाय, सुरेख फाटका आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला आहे लॉंग ऑन सीमेरेषेच्या पलीकडे. एका टप्प्याच्या साह्याने 4 धावांसाठी चौकार. यस, और पिच गेंद थी, उसको स्वंग कर दिया था डाउन दी विकेट. स्टैंड एंड डिलीवर लॉन्ग ऑन के ऊपर से देखिए गेंद जा रही है. अब जाके लैंड होती हुई पहले बाउंस पर 4 रन के लिए. दोन मिनिटांसाठी मात्र सामना थांबवायचा आहे. थोडंसं करेक्शन आहे कारण हा चौकार आहे की षटकार आहे ते आपण इथे मात्र पाहणार आहोत. पाहू शकता आपण या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी फटका मात्र पाहायला मिळतोय. आणि मात्र पाहूया चेंडू मात्र कुठे अगदी लँड झाला आहे. अगदी स्लो मोशन मध्ये तुम्ही मात्र आम्हाला हा रिप्लाय या ठिकाणी दाखवायचा आहे. पाहूया अगदी स्लो मोशन मध्ये आपल्याला हा रिप्लाय जीटीसीच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळतोय. तर चौकार इस्ट ओके. यस, वहां पर सत्यम दलवी थे और गेंद पहले बाउंस पर चली गई थी 4 रन के लिए. तर या ठिकाणी पाहू शकता आपण भरपूर वेगाने इथे मात्र चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मुठवल गावचे सन्माननीय दिनेशजी भुईर यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. तर विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं मी विवेक एंटरप्राइजेस चषक 2021 मध्ये मी हार्दिक स्वागत करतोय. 27 धावांचं टार्गेट आहे आणि मात्र या ठिकाणी आतापर्यंत आपल्याला धावफलकावर 6 धावा पाहायला मिळत आहेत. परंतु एक प्लस पॉईंट आहे स्वराज जिल्हा नानकर संघाचा की कुठलाही गडी आतापर्यंत त्यांनी मात्र गमावलेला नाही. इथे मात्र खराब चेंडूची लेंथ आपण पाहतोय. डाबा स्टेजच्या पलीकडे मात्र चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा व्हाईटचा इशारा मात्र चेंडू जातो या डिक्लेअर झोन मध्ये. 1+1 एकूण 2 धावा इथे मात्र स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील आणि धावसंख्या आता मात्र 2च्या साह्याने पुढे जात असताना पाहू शकता आपण बिनबाद 8 धावा. तुम्हाला या धावांचा मात्र या ठिकाणी संरक्षण करायचं असेल तर मात्र ज्या तुम्ही अव्वंतर धावा खर्च करतात त्या धावांवर तुम्हाला मात्र कुठेतरी ब्रेक लावणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर अव्वंतर धावा खर्च केल्या तर मग तो टार्गेट आहे तो अजूनही सोपं ठरू शकेल प्रतिस्पर्धी संघासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा मार्गस्थ होईल नागेश. पुन्हा एकदा मात्र तशाच प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. कुठेतरी चुकीची लाईन पाहायला मिळते. बॅक टू बॅक हा दुसरा स्वेअर चेंडू व्हाईटच्या रूपाने. आतापर्यंत या ओव्हरमध्ये तिसरा व्हाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे भरपूर
अनलिगल चेंडू या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज कुठेतरी मात्र बापगाव संघाने निराश केलं, खास करून फलंदाजाने. आणि या ठिकाणी पहा, अगोदरच आपण या ठिकाणी मात्र कर्जबाजारी आहोत आणि त्यामध्ये उसने शेजारी पाहायला मिळत आहेत. चुकीची गोलंदाजी 1+1 अजूनही 2 धावा आपल्याला या ठिकाणी बोनसच्या रूपाने पाहायला मिळतात. यष्टीरक्षकांना सुद्धा थोडीशी चूक आपल्याला पाहायला मिळाली यष्टीच्या पाठीमागे. आणि धावा 2 आता मात्र धावफलक पुढे जाईल. 11 या धावफलका 11 आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त 16 धाब्यांची गरज आहे स्वराज 11 नांदकर संघाला. इथे मात्र फटका मात्र चांगला म्हणू शकणार नाही, कारण स्वतः गोलंदाज फॉलो मध्ये चेंडूला अडवतोय. टायमिंग मध्ये बरोबर साध्य करता आलं नाही आणि त्याचमुळे पाहतो की चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला होताना पाहिलं आपण. यानंतर अजून एक मोठी मॅच तुम्हाला मित्र पाहायला मिळेल. स्वर्गीय रोशन स्फोट मुठवल विरुद्ध माऊली स्फोट आमने. इथे मात्र स्विंग अँड मिस ह्या चेंडूची तुम्हाला आवश्यकता आहे आणि मात्र पंच मनोहर किणे यांच्या माध्यमातून षटक समाप्तीचा इशारा. तर एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहू शकता आपण. बिनबाद 11 थोडसा वेळ आहे आपल्याकडे. तर आपण मान्यवरांचं या व्यासपीठावर स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. मुठवल गावचे पोलीस कर्मचारी सन्माननीय प्रदीपजी भांबरे या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. तर मी सुरेन दलवी यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते आपण सन्मान करावं. उपदार मायची शाल, पुष्पगुच्छ आणि पुष्प सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. की नेहमीच त्यांना आठवणीत राहील की आमचा सन्मान विवेक एंटरप्राइजेस चषकामध्ये केला होता माऊली स्फोट आमने संघाने. त्यानंतर कपिलजी भोईर आहेत व्यासपीठावर, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. मी पुन्हा एकदा सुरेन दलवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते कपिल भोईर यांना आपण सन्मानित करावं. रजनी क्रिकेटमध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, जे क्रीडा रसिक, जे क्रिकेटचे चाहते ऑनलाईन आमच्या समित आहेत, सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय माऊली स्फोट आमने संघाच्या वतीने आणि सुनील शेठ फुलोरे यांच्या वतीने. व्यासपीठावर सन्मान आपण पाहतोय. धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात, स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मी मनापासून ऋणी आहे. आणि जाऊया आता मात्र आपण मॅचच्या दिशेने. 18 चेंडूमध्ये विजयासाठी आता मात्र फक्त 16 धाब्यांची गरज. गोलंदाज सज्ज होईल ओमकार. आणि जी चूक पहिल्या ओव्हरमध्ये नागेशने केली तीच चूक इथे मात्र ओमकार करत असताना, कारण वाईटच्या सहाय्याने इथे मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतोय. पूर्णपणे माऊली स्फोट आमने संघ सज्ज झालेले आहे, कारण त्याचा सामना आपल्याला या सामन्यानंतर पाहायला मिळेल. ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या विजेत्या दुसऱ्या क्रमांकावर हा संघ रँक करतोय. आणि इथे मात्र अंदाधून फटका पाहायला मिळतोय, परंतु चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव मिळते, ही मध्ये चांगली बाब असेल स्वराज 11 नांदकर संघासाठी. आतापर्यंत आपण धावफलकर धाबा जर पाहिल्या तर 13 आहेत, पण त्या 13 धावांमध्ये एकही चौकार नाही. एक चौकार पाहायला मिळाला. फलंदाज आपण जर पाहिलं तर अमोलच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर अमोलने तब्बल 5 डॉट चेंडू केलेले आहेत. ही कुठेतरी मात्र त्याला खंत असेल. अमोल आणि गणेश असे 2 फलंदाज आपल्या किलपट्टीवर पाहायला मिळत आहेत. इथे मात्र चेंडू हवे येत आहे, परंतु झेल होण्याची संभावना मात्र पाहायला मिळणार नाही. अगदी सेफ लँड होते. जवळपास डीप होणे खेळाडू गेले, चेंडूला उचलला, फेकी केली, तत्पुरती मात्र अतिशय वेगाने चित्ताच्या सप्लायने आणि हरणाचा वेग इथे मात्र आपल्याला किलपट्टीवर पाहायला मिळाला. आणि फलंदाजाने 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. थोडा एका बाउन्सने मात्र हा चेंडू कलेक्ट केला गोलंदाजाने, आणि त्याच अनुषंगाने मात्र फलंदाज 2 धावा घेऊ शकले. डायरेक्ट फेकीची आवश्यकता होती, परंतु तसं काही दृश्य मात्र आपल्याला पाहायला मिळालं नाही. अतिशय शांतमय क्रिकेट पाहायला मिळतोय. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु लाईन चुकीची. भरपूर एक्स्ट्रा चेंडू इथे मात्र या धावामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्हाला 27 धावांचं संरक्षण करायचं आहे आणि आतापर्यंत गोलंदाजाने 6 वाईट चेंडू हाताळलेले आहेत. खराब गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. इथे मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा फटका खेळायचा होता, परंतु मिस टाइम फटका. नक्कीच या ठिकाणी किमान 35 स्पर्धेत जर मजल मारली असती गावदी बाब संघाने तर एक चांगली मॅच कदाचित तुम्हाला पाहायला मिळू शकली असती. कुठेतरी 5 ते 7 धावा मात्र या संघाने कमी जोडले असं म्हणायला आता मात्र हरकत नाही, कारण आतापर्यंत आपण जर पाहिलं तर स्वराज 11 नांदकर संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय, कारण 17 धावा
स्कोर कार्डवर आणि मात्र विजयासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 10 धाब्यांची गरज आहे. 15 चेंडूंची अजूनही आपल्याला खेळ पाहायला मिळेल आणि त्यामध्ये अजूनही एक धाव आपण ऍड करणार आहोत. जी धाव आपण पाहतोय फलंदाज अमोलच्या बॅटमधनं. 14 चेंडू शिल्लक, 9 धाब्यांची गरज. चेंडूंची संख्या जास्त, धाबांची संख्या कमी आणि ज्यावेळी असं समीकरण असतं त्यावेळी नक्कीच आपण कुठेतरी सोपं समीकरण म्हणू शकतोय. परंतु एखादा चमत्कार जर घडला, गोलंदाजाने जर चमत्कार इथे मात्र केला तर मात्र तुम्ही या 9 धाबांचं संरक्षण करू शकता. परंतु या ठिकाणी पहा, अतिरिक्त बाउन्स प्राप्त झाले. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं होतं शॉर्ट पॉईंटच्या दिशेने, परंतु थोडस चुकीचे क्षेत्ररक्षण पाहिलं आणि मात्र फलंदाजी तब्बल जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धाबा कन्वर्ट केल्या. नक्कीच तुमच्या बॅटमधून जर मोठे फटके येत नसतील तर तुम्हाला नक्कीच सिंगल डबलवर भर टाकणं गरजेचं आहे आणि तोच खेळ आज आपल्याला स्वराज जिलेबन नांदकर संघाच्या फलंदाजांच्या वतीने पाहायला मिळालं. आणि एक प्लस पॉईंट पाहिलं तर एकही घडी गमावला नाही, ही एक जमेची बाजू आहे स्वराज जिलेबन नांदकर संघासाठी. गोलंदाज ओमकार राऊंड विकेटने इथे मात्र ओव्हरपिच चेंडू परंतु बेस्ट टाइम फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर जाण्याचा प्रयत्न करतोय आणि चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये समाप्त करत असताना आणि ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट मात्र प्राप्त केला आहे गोलंदाज ओमकारने आणि या ठिकाणी गावदेवी बागो संघाला लागणारा हा पहिला धक्का. चांगला डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळते आणि इथे मात्र विकेटचं पतन पाहायला मिळालं. फलंदाज बाद झाला आहे गणेश. 5 चेंडूंना सामोरे गेले, 5 धाबांचं आपल्या संघाला फक्त योगदान देऊ शकले. धावसंख्या पाहू शकता आपण 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा, येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 7 धाब्यांची गरज. पाहूया कोण कोणाला देईल 7 आणि कोण कोणावर करेल मात. असं समीकरण आहे ते मात्र आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतोय. बेस्ट अँड बेस्ट इथे मात्र क्रिकेट गावदेवी स्पोर्ट बागगाव संघाला इथे मात्र खेळावं लागेल तुम्हाला मात्र ही मॅच जिंकायची असेल तर. आणि तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतोय गोलंदाज विश्वास. विश्वास स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे. तुमच्यावर जर स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही या ठिकाणी चांगला खेळ करू शकता, चांगली गोलंदाजी टाकू शकता. परंतु विकेटने मात्र सुरुवात करेल. थोडस रनअप मध्ये चुकतंय, पंचांचा डेड बॉलचा इशारा. आपण या मॅच साठी पाहिलं तर पंच मनोहर केणे आणि पंच अरुण सोरगे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दोन्ही बंधू आहेत अमोल आणि पिंटू खेळपट्टीवर. ज्याप्रमाणे दोन्ही बंधूंचा तालमेल घरामध्ये असेल तशाच प्रकारचा तालमेल इथे मात्र आपल्याला या खेळपट्टीवर पाहायला मिळतोय का पाहूया. हलक्यातने मध्ये चेंडू पुश करतो, चेंडू थोडा वेळ हवेत होता परंतु या ठिकाणी थोडस खंबलिंग पाहायला मिळाली आणि इथे मात्र फलंदाजाने तब्बल 2 धाव पूर्ण केल्या. चुकीचा क्षेत्ररक्षण और तुझ्या रूपाने अजून एक धाव फलंदाज पूर्ण करत असताना आता मात्र आपण म्हणू शकतो की विजयाकडे नांदकर संघ वाटचाल करतोय, कारण 23 धावा दाखल पाहायला मिळाला आणि आता मात्र 11 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 4 धाब्यांची गरज. पहिल्या फेरीत आपण शेवटचा सामना यानंतर पाहणार आहोत माऊली स्पोर्ट आमने विरुद्ध रोशन स्पोर्ट मुटवल आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असेल किरण स्पोर्ट जांभूलपाडा आणि एनके स्पोर्ट खांडवल. दोन्ही संघाच्या कॅप्टनने सज्ज राहायचं आहे. 11 चेंडू विजयासाठी 4 धाब्यांची गरज. विश्वास पुन्हा एकदा मार्गस्थ होईल आणि इथे मात्र पहा भरपूर अतिरिक्त चेंडू या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. अनिकेत, या चुकांमुळेच मात्र हा संघ थोडस आपल्याला पाठीमागे पाहायला मिळतोय, थोडस बॅकफुटला पाहायला मिळतोय. तब्बल 7 स्वेर चेंडू इथे मात्र पाहायला मिळाले. तुम्हाला जर नक्कीच छोट्या टोटलचा संरक्षण करायचं असतो त्यावेळी तुम्हाला चांगल्या चेंडूची फेकी करणे गरजेचं आहे, परंतु या ठिकाणी भरपूर चुका केल्या गोलंदाजाने, अतिरिक्त धावा बहाल केल्या प्रतिस्पर्धी संघासाठी
आणि त्याचमुळे आता मात्र तुमचा सगळं कुठेतरी बागपुटला पाहायला होते. पहा पुश करो खुश राहिलो हो, कारण दोन्ही फलंदाजाला माहिती आहे की आपण सिंगल सिंगल धाबा सुद्धा इथे जोडल्या तरी सुद्धा मात्र त्या आव्हानापर्यंत सहजपणे पोहोचू शकतो. इथे मात्र विमानाचा प्रवास केल्याने तरी चालेल, तुम्ही रिक्षाने सुद्धा गेले तरी सुद्धा त्या टार्गेट पर्यंत तुम्ही सहजपणे पोहोचू शकता. अशा प्रकारचं सिक्वेशन आता मात्र आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतोय. 10 चेंडू शिल्लक आणि फक्त 2 धाब्यांची गरज. काय जबरदस्त गुणलेखकाची भूमिका या ठिकाणी पार पडत असताना अनिकेत बारशी मॅन फ्रॉम आमने. इथे मात्र खूपच चांगला ड्राईव्ह ऑन साईडला मात्र चेंडू मात्र कार्पेट साने निघून जाते. या स्कोर आर लेवल. एक धाव इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केली आणि धाबांची आता मात्र आपल्याला बरोबरी पाहायला मिळते आणि विजयासाठी फक्त आणि फक्त एक धाबेची गरज. विजयापासून फक्त एक पाऊल दूर स्वराज 11 नानकर संघ. चांगला प्रभावित केला आहे नानकर संघाचा आपण जर विचार केला तर एका धाबेची गरज आहे आणि इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. पाहूया कोणत्या फलंदाच्या बॅटमध्ये आपल्याला हा विनिंग शॉट पाहायला मिळेल. अमोलचा आपण जर विचार केला तर अनिकेत आतापर्यंत 6 चेंडू मात्र तो डॉट केलेला आहे. हे खंत त्याला नक्कीच असेल. ज्यावेळी तुम्ही कदाचित दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होणार त्यावेळी मात्र जर तुमच्याकडे जर अशा चुका झाल्या तर मात्र कदाचित तुम्हाला ही स्पर्धा सुद्धा सोडावी लागेल. इथे मात्र पहा अजून एक वेगवान गतीचा चेंडू मात्र पाहायला आपल्याला. फक्त एका धाबेची गरज आहे परंतु ती एक धाव काढण्यासाठी मात्र घाम फोडला आहे स्वराज 11 नानकर संघाच्या फलंदाजांना. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि एका धाबेची गरज. असं वाटलं होतं की मात्र हा सामना लवकरात लवकर समाप्त होईल, कुठेतरी मात्र वेळेची बचत होईल. परंतु आतापर्यंत 3 षटकांचा खेळ इथे मात्र या दुसऱ्या डावामध्ये सुद्धा मात्र आपण अनुभवतोय आणि इथे मात्र बॅटला स्पर्श झाला आहे. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झाला आहे आणि मात्र या सामन्यावर विजयश्री प्राप्त केली आहे ती म्हणजे स्वराज 11 नानकर संघाने.